भाई साहब मी माझं म्हटलं इग्नोर करा. हिने माझी केवढी केस कापली, तिला केस कापायला लावलं. दाखव ग. लेवल करते आता फक्त थोडी छोटी. काय करते? लेवल करता करता चांगली वर आलीस तू. वा, व्हॉट अ लवली हेअरकट. खूपच छान हेअरकट झालाय तुझा. मी आज फर्स्ट टाइम आकांक्षाकडून कापून घेतले. माझ्या हातातनं वहाडी माझ्या लाईन लागल तुझ्या इथं घराच्या बाहेर. ज्याला कोणाला केस वाढवायचे असतील त्यांनी. किती कापली ती काय करते नेहमी, एवढीशीच केस कापते. केस दिसणार नाहीत. मागून दाखवते माझी केस. मी कापली तिची एवढी केस. ही काहीच नाही आणि मस्त लेवल झाली. आता तुम्हाला ह्यानी पसरून ठेवलीत पण. एवढी छान केस झालेत आता. तर एवढी कट करायला पाहिजे, एवढी म्हणजे ते पातळ केस जातील तुझी. माझी कशी आहे अशी आणि मस्त लेंथ वगैरे केली मी छान. मला खूप मजा आली केस कापायला. हेला कशी वाटले मला मागच्या वेळेस, म्हणजे मी 10वीत होते, पप्पान ही माझी केस कापायला बसली होती. ही जी आता अजिबात वाढ नाहीये आणि एवढीच करून टाकली माझी बार. एवढीच आला बार माझा. एवढे बिचारी माझी केस, एवढी माझी केस कापत कापत गेली ना बापरे. आणि ती वाढायला एवढी मुश्किलीने वाढलीत ना माझी केस बापरे. काय तेव्हा तू माझी केस कापलेली. मी जर केस कापले माझे, मी इतके दिवस मीच कापत होते. माझ्या हाताला वाढे, पण हिच्या केसांना नव्हती वाढ. काय करू? नाही, मम्मी माझी केस कापली तर माझी चांगली वाढतात केस. आणि हिथलं पण मी कापलेत. किती वाढतात माझी. मागच्या वेळेस पण मी कापलेली. आणि चलो बाय. हॅलो, मी बनवते इथं मसाला पाव आणि तिथं माझा मूड अजिबात नव्हता बोलायचा. आत्ता पण नाही आहे, पण मला लॉग एडिट करायचा आहे त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते. तर मसाला पाव करण्यासाठी मी तेल टाकलं, मोहरी टाकली, कांदा आणि ढोबळी बारीक चिरून घेतली आणि छान परतवली. आणि ती लवकर शिजावी म्हणून आपण त्यात मीठ ॲड केलं. आणि सॉरी माझा आवाज तुम्हाला असा येत असेल कारण की व्हायरल चालू आहे. आणि त्यानंतर टाकले मसाले, तिखट मसाला, घरचा मसाला, पावभाजी मसाला, थोडासा चटपटीत आपण स्ट्रीट स्टाईल मसाला पाव बनवतो तर पावभाजी मसाला असणारच. मग थोडंसं परतून घेतल्यावर त्यात टाकलं टमॅटो पण छान परतून घेतला. नंतर त्यात टाकलं मी थोडासा टोमॅटो केचप, थोडंसं म्हणजे खट्टापण येण्यासाठी. आणि मस्त मिक्स केलं. आणि कोथिंबीर शिवाय तर कोणताच पदार्थ पूर्ण नाही आहे, तर कोथिंबीर पण ॲड केली. आणि थोड्या वेळ 5 मिनटं झाकून ठेवायचं. आणि नंतर मग एक पॅन घेतला, पॅनवर तेल स्प्रेड केलं थोडंसं. आणि त्यानंतर तेलावर मी थोडासा मसाला टाकला आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली. आणि थोडंसं हलवून घ्यायचं, ते मसाला कोथिंबीर मिक्स करायचं. लगेच त्याच्यावर पाव भाजायचे छान. आणि पावाला एकदम आतून मसाला लागला की एवढं छान लागतात पाव. तर मी दोन्ही साईडने भाजून घेतले पाव. ओके, पाव मस्त भाजून घेतल्यावर त्याच्यावर मी टमॅटो सॉस टाकला थोडा आणि तो पसरून घेतला छान. आणि आपला मसाला मी रेडी केला होता तो मी लावून घेतला पावाला. एका साईडनेच लावून घेतला का, आणि क्वांटिटी पण जास्त होती. आणि ह्याच्यानंतर मी ब्रेड पिझ्झा पण करणार होते, म्हणजे त्यातच ब्रेड पिझ्झा करणार होते. तर तुम्हाला ते रेसिपी पण बघायला भेटेल पुढंच. आणि मस्त एक नंबर झालता. तर तुम्ही पण आता थंडीच्या दिवसात काहीतरी चटपटीत खावं असं वाटत असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी रेसिपी तर फुल दाखवलीच आहे. कोणाला माहीत नसेल तर नक्की बघून ट्राय करा. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स येणार आपलं चीजशिवाय तर असं स्ट्रीट फूड पण अधूर आहे. तर त्याच्यानंतर चीज टाकलं मी मस्त. आणि त्यानंतर मग मी तुपात दोन्ही साईडनी पाव भाजून घेतले. माझ्याकडे बटर नव्हतं त्यामुळे तूप आपलं देसी जुगाड
आणि मस्त थोडंसं क्रिस्पी भाजून घेतलं दोन्ही पण साईडने. आपला मसाला पाव रेडी आहे. वरून मी एक्स्ट्रा चीज टाकलं होतं आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. भाजी राहिली होती तर मी ब्रेडला पण सेम तसंच केलं. तर ह्याला आपण ब्रेड पिझ्झा पण म्हणू शकतो. आणि मस्त सॉस लावला, भाजी लावली आणि माझ्या लक्षातच नाही मिओनीज लावायचं, त्यामुळे मी वरून लावलं. तुम्ही पण लावू शकता, एवढं काय नाही. आणि सॉसच्या नंतर पण तुम्ही मिओनीज लावू शकता, पण मी भाजी नंतर लावलं. आणि भाजी मिओनीज लावल्यानंतर मी ॲड केलं चीज. आणि एक साईडने मी ब्रेड आधीच भाजून घेतले होते, त्यामुळे दुसरी साईड मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची. तव्यावर तूप टाकलं होतं मी आणि झाकून ठेवलं, कारण की चीज आपलं मेल्ट होण्यासाठी. आणि इतकं मस्त चीज मेल्ट झालं होतं आणि मी चाळणी ठेवलेली, त्यामुळं मस्त मेल्ट होतं चीज. आणि तुम्ही बघू शकता चीज पण मेल्ट झाले मस्त. आणि त्याच्यानंतर मी टाकलं होतं त्यावर ऑरेगॅनो. तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता तिखट जर पाहिजे असेल तर. वाटली दोन्ही पण रेसिपी नक्की सांगा. बाय. हिचं बघा काय चाललंय. सगळ्यांच्या मोबाईलला स्वतःचे फिंगरप्रिंट लावतीये, म्हणजे हिला सगळ्यांचे मोबाईल ओपन करता येतील, लॉक ओपन करता येईल असं करते ती. कुठं ते हे करत बसायचं. स्वतःच का लावतीये पण? अरे मला मग असं टाकायला लागतं ना. आणि आम्ही कुठे गेलो तर तुला घेऊन जायचं नाही. तुमच्या मोबाईलला तुमचंच लावलं ना, म्हणजे मोबाईलला ऍड करता येतं ना फिंगरप्रिंट. 3 जणांचे आहेत, तर मम्मीच्या ह्याला पप्पांचं, हिचं आणि स्वतः मम्मीचं आहे. आणि माझ्या ह्याला पण स्वतःचं लावून घेतलं आता. आणि स्वतःच्या ह्याला फक्त मम्मी पप्पांचं आणि तिचं आहे, माझं नाहीये. असं कसं चालेल दीदी? हो दीदी, असं कसं चालेल? दीदी आजारी आहे. दीदी आजारी आहे म्हणून मी ब्लॉग चालू करते. आमच्या घरात हे मेंबर काल आजारी होतं, आज वाटतंय का आज आजारी आहे? काल एवढा ताप आणि गोळ्या घेतल्या, डोस घेतला, आज बरं. बघा ही जुनी माणसं एका दिवसात आजारी पडून आज टवटवीत. पण हे बघा, हे बघा 4-5 दिवस झाले आजारी, तरी बघा अजून आजारी दिसतीये. लॉकचं चाललंय सिस्टीम ह्यांची. आणि इकडे आज चतुर्थी आहे, तर हे नाश्ता चाललेला आहे. तेलकट खातात येत तरी पण दोघी पण आजारी असून अवघड आहे. कळला पासवर्ड मम्मीचा अख्ख्या जगाला फोनचा, बस आता. आणि आमची लाईट गेलीये, त्याच्यामुळं आम्ही आज टाइमपास चाललाय आमचा. किती छान दिसतायत सगळी. आमची अंघोळ नाही झालेली, थोडीशी जागा करता का? आमची अंघोळ नाही झाली. आणि आमची अशी अपडेट आहे की आम्ही सगळे आता बरे आहोत. सगळे बरे आहोत आम्ही आता. आम्ही जवळजवळ आठवडा झाला आजारी होतो. आठवडा झाला आम्ही आजारी होतो सगळेच. आधी पप्पा, मी, मग आकांक्षा आणि आता काल मम्मी. आता मम्मी पण एकदम ओके. आणि ती तेलकट खायला पण चालू केली तिने, त्याच्यामुळे ती पण ओके आता. तर बघू आता आजच्या ब्लॉगमध्ये 2-3 दिवसांचा ब्लॉग आहे ना हा. 2 दिवसां गुरुवारपासूनचा ब्लॉग आहे हा. तर आज आम्ही हे करू, एंड करू. आणि आमचा नवीन पॉडकास्ट येतोय आजच. तर त्याचा टॉपिक असणार आहे फॅमिली. तर फॅमिली तुम्हाला तर आमच्या ब्लॉगवरून कळत असेल की आमची फॅमिली कशी आहे आणि काय आहे. लोक खूप छान कमेंट करतात फॅमिली बाबतीत. हो, आमच्या फॅमिली बाबतीत खूप लोकांचे चांगल्या कमेंट आहेत, काही लोकांच्या नसतील, ठीक आहे. पण त्यांच्यासाठी आम्ही आज फॅमिलीविषयी आम्ही बोलणार आहे आमच्या थोडंसं, की कसं आता ते तुम्हाला पॉडकास्टमध्येच कळेल. तर तुम्ही तिकडे बघा नक्की. चला कंटिन्यू करू हा ब्लॉग आपण. बघू आज काय होतंय दिवसभरात. का लपतीये ही? माझं तोंड सुजलंय. डोंगराचे अडून एक मी चांद घेऊन सुजलंय हे तोंड. नाही वाटत ना पण?
पिलू आहे तू, पिलू पिलू. चलो आता आम्ही पॉडकास्टची पण थोडस तयारी करू, आवरू. आमच्या दोघींची पण अंगावर राहिली आहे आणि लाईट नाही आहे मेन म्हणजे. त्याच्यामुळे आता तू आंघोळ कर, बाकीची सगळी आम्ही घरातली कामं करणार आहोत. चला आता आम्ही पटपट पटपट आवरून घेतो आणि भेटतो तुम्हाला नंतर आणि दिवसभरात काय होतं ते दाखवतो. ठीक आहे मम्मी. बाय बाय. ओके, आम्ही आमच्या बागेतली कोथिंबीर आज काढतोय आणि खूप दिवस झाला आमचं लक्षच नव्हतं कारण की सगळे आजारी होते. अरे वाईट काय झालं बाबा इथं? ते थोडस रोग पडणार आणि मस्त कोथिंबीर आली आणि त्याला पण हा वास पण येतात, फुलं पण यायला लागलेत पार. आणि कांद्याची भात पण बघा आपण कापू आज. आता ते पण आता पिवळी पडत आली. हा आणि मस्त कोथिंबीर बागेतली. अजून आम्हाला खूप लावायचे. ह्या नवीन वर्षी आम्ही हेच करणार आहे, पण घेणार आहे की करायचं झाड लावायचे. झाड म्हणजे आपली वांगी भाज्या वगैरे लावायचे. एक जरी झाड आलं ना तरी त्याला 25-30 वांगे सहज लागतात. हो आणि त्याच्यासाठी आम्हाला ते कॅरेट आम्हाला हे करायचं, तर सजेस्ट करा कमेंट मध्ये कुठं भेटेल आम्हाला भाज्या वगैरे लावायला. आणि मस्त वास एवढा येतोय ना, छान. सर्दी झाली पण तरी पण येतोय वास. आजच्या जेवणात वापरणार आम्ही कोथिंबीर. आज चतुर्थी पण आहे, तर तुम्हाला स्वयंपाक पण दाखवणार आहे. आम्ही दीदी मी करणार आहे आज आणि आम्ही मोदक पण करणार आहे आज. सगळेच तोड आता परत वाढले तर वाढू पण शकल नाही, येऊ शकते परत. असं वरण तोडले ना हिरवीगार एकदम. बघा ट्रेचा उपयोग केला आम्ही. ट्रे मध्ये माती टाकून हे केलेली जुगाड पण चांगली आली आहे. मस्त हिरवीगार एकदम. पडायला लागली पर कारण की मोठी झाली. कारण त्याला खाली हे नाही ना, माती जास्त नाही, अजून मोठी आली असते. आणि पुण्यातली एक गड्डी झाली. हा 10 रुपयाची एक गड्डी झाली. पुण्यात छोट्याच गड्ड्या भेटतात. हे पण खाली पडलेलं पण काढ. गवत पण आहे ह्याच्यात, ते निवडून सगळं साफसुथरा करून बाई दाखव. हिरवीगार मस्त कोथिंबीर आहे आता. आणि कांद्याची भाजी घ्यायची का? नको आहेत शिल्लक. बघा आता फुलं लागलेली, तिथं फुल येणार आहे आता. इकडं कळे प्रत्येक कुंडीत पप्पांनी कांद्याची भात लावलेली. किती मस्त आले. अरे वा वा वा, दोन्ही हातात बघ. वा मस्त असेल. वास पण मस्त आहे. गावरान कोथिंबीर आहे. गावरान. ओके, आता वाजलेत 6:30 आणि आमची 6 ते 6:30 मध्ये सगळी तयारी झाली स्वयंपाकाची. आजचा मेनू आहे आणि आज चतुर्थी, तर आजचा मेनू आहे कोबीची भाजी, भात वरण, पनीर भुर्जी आणि पोळी. आणि तेलकट तर आम्ही काही खात नाही कारण की आम्हाला सगळ्यांना खोकलं ते. आणि उद्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहे. उद्याचं व्लॉग खूप छान येणार आहे आणि उद्या आमचा ॲडव्हेंचर डे असणार आहे कारण की आम्हाला खूप काय काय करायचं तुम्हाला बघायला भेटेलच उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग मी इथं सेंड करते आणि जेवण वगैरे ॲड करेलच नंतर. आता मला एडिट करायचं आहे, तर मग इथंच एंड करते व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. रेसिपी दाखवली आहे. 2-3 दिवस काय नव्हतं करायला, त्यामुळं थोडासा काय म्हणतात त्याला अस्तव्यस्त झालं, पण इट्स ओके. पुढचे व्लॉग छान येणार आहेत. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. मस्त तेलात फ्राय करून घेतलाय, बारीक असा झालाय. आता फक्त त्याच्यात पनीर खिसून टाकायचं. तिखट मीठ सगळं टाकून घेतलेलं आहे त्याच्यात. पनीर भुर्जी. महागणपतियुताभ्यो नमो नमः. पयस्थानं सृजामि, दधिस्थानं सृजामि, मधुस्थानं सृजामि, शर्करास्थानं सृजामि, परशुद्धोदकस्थानं सृजामि, आचमयामि, साढ्यं सृजामि. महागणपतियुताभ्यो महावीलेपनार्थ श्रीचन्दनं खण्डनं सृजामि. महादेवताभ्यो नमः.
अलङ्कार्थे अक्षरं समर्पयामि ऋतुकालध पुष्पाणि श्रव्यामि महाग्निताभ्यो महा धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि स्थापयामि महाधर्मेताभ्यो नैवेद्यार्थे प्रत्यक्षं शेष पंचायन गोपाजयाजे सर्वांगी सुंदर उदितेन्दुराजे कंठे दर्शयमानं